हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे। लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। सकाळी 10:30 वाजले तरी अधिकारी अनुपस्थित आहे। औंढा नागनाथ तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय। नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो, त्यामुळे आता नागरिक संतप्त झाल्याचं देखील दिसून येत आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी या प्रकरणाच्या संदर्भात जो आढावा घेतलेला आहे तो आढावा आपण पाहूया। तहसीलचा संपूर्ण जे आहे ते भोंगळ कारभार एकदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। सध्या हिंगोलीच्या जे औंढा नागनाथील तहसील कार्यालय, या तहसील कार्यालयामध्ये बघू शकता की जे या ठिकाणी आता जवळपास येथे 10:30 वाजता 10:30 वाजले तरी कोणताही अधिकारी कर्मचारी जे आहे ते या तहसील कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तालुक्याचं ठिकाण असलेलं तहसील कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये आता जवळपास 10:30 वाजता 10:30 वाजले तरी एकही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी हजर नाही आहेत। त्यामुळे नेमकं सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। आपण आजूकून विचारून घेऊयात। दुसरी चक्कर आहे का तुमची? तिसरी आहे ही। तिसरी? तिथले तिथेच कागद काढून दिले, पहिल्याने ते आणून दिले नाही, त्यांचं तुम्हाला कागद काढले आणि ते घेतले, हे दिले आम्हाला, ते म्हणले येतं नेऊन द्या असं। आता तुम्ही इथं आले तर कोण दिसायला भेटलं का तुम्हाला? नाही ना, कोणी भेटलं नाही कोणी? ओळखत नाही, ओळख कोणाची नाही आपल्याला। आपण बघितलं असेल की या औंढा नागनाथील जे तहसीलचा संपूर्ण आता भोंगळ कारभार चव्हाट्याला आलेला आहे। आता तरी जिल्हाधिकारी यांनी या तहसील कार्यालयाकडे लक्ष द्यावं आणि यांच्यावरती त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।